हेलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड मी आहे संस्कृती पालेकर. तर आज मी रेकॉर्ड करायचा काही टॉपिक नव्हता विचार केला. मी तुम्हाला सांगेन माझा पूर्ण अख्खा हफ्ताभर इतका घाईमध्ये गेला, इतका हॅक्टिक गेला की मी असं करत होते की आज रेकॉर्ड करेल, उद्या रेकॉर्ड करेल, परवा रेकॉर्ड करेल आणि हे करता करता अक्षरशः दुसरा हफ्ता आला. दुसरा हफ्त्याचा पण आज चालू आहे वेनसडे आणि आता वाजले 7:30. आज मी विचार केला की आज मला काही काम करायचंच आहे, कारण मला पूर्ण हफ्ताभर म्हणजे मी प्रयत्न केला की मी क्लिप्स वगैरे घेईल की कुठून तरी की मी हे केलं किंवा मी असं गेलेलं. मला दाखवायची इच्छा होती की मी कुठे कुठे गेले, मी तुम्हाला सांगेल. असं नाही की पूर्ण हफ्ताभर फक्त घाईच केला आहे, मजा पण आली, भरपूर मजा आली. म्हणजे मी ना सांगेल मी तुम्हाला, मी मंदिरात गेलेली, इस्कॉनला गेलेली. तर म्हणजे 1 तारखेला देवउठणी एकादशी होती. तर मी असं माझ्या एका फ्रेंडसोबत जाते, आमचं आदल्या दिवशी ठरलं की जाऊया करू म्हणून. मग आम्ही उठलो आणि नेक्स्ट डे म्हणून एक देवउठणी एकादशी होती, तर असं ठरलं की जाऊया करून म्हणून मग मी गेली. तर सकाळी 4 वाजता 4:30 वाजता वगैरे आरतीला गेली. इतकं सुंदर वातावरण असतं ना, मी सगळ्यांना रेकमेंड करेन की नक्की एकदा तरी नक्की जाऊन या, कारण ती शांतता आणि ते जे आरती, म्हणजे तुम्हाला मेन हे असतं की म्हणजे माझ्यासाठी की तुम्हाला अक्षरशः अर्धा तास आहे ना देवाला बघायला भेटतं विदाउट एनी इंटरप्शन, की आपण बघू शकतो की म्हणजे मस्त आरती चालू आहे, शांततेत बघायला भेटतंय, शांततेत आरती करायला भेटते, देवाशी बोलायला भेटतं. असं ते खूप एक्सपिरियन्स छान होता. मी नक्कीच इकडे क्लिप्स ॲड करेन, मग तुम्हाला बघायला भेटेल की किती सुंदर होतं ते. अँड देन मी ना असंच विचार केला की मी ना खूप मला असं काहीतरी खावंसं वाटत होतं, म्हणजे मला पास्ता वगैरे असं काहीतरी खावंसं वाटत होतं. तर मग मी विचार केला की जाऊया म्हणून मग मी पास्ता खायला गेलेली. तर मग एकटीच गेलेली, कारण असं झालं की खूप लेट होत होता आणि पाऊस वगैरे पडत होता. तर भरपूर पाऊस होता, जर सॅटर्डेला तुम्ही बघितलं असेल ना, भरपूर पाऊस होता. मग येताना मग मी ऑफिसवरून पास्ता खायला गेलेली आणि एकटी खायला गेलेली. आणि ही एकटी खायची सवय ना मला माझ्या बाबांपासून आली. म्हणजे माझे बाबा पण ना आधीपासूनच ते असे एकटे मूवीज वगैरे पण जायचे किंवा खायला वगैरे जायचे. आणि ती गोष्ट मी म्हणेन ना तुम्हाला खूप चांगली आहे, म्हणजे जेन्युअनली ती गोष्ट खूप जास्त चांगली आहे. कारण द थिंग इज की असं नाही की माझ्यासोबत कोणी येऊ नव्हतं शकत किंवा मग मला कोणाला घेऊन नव्हतं जायचं, असं काही नव्हतं. असं जस्ट होतं की म्हणजे मनात विचार आला की जाऊया. कारण मी जेव्हा जिकडे बसलेली ना, मी तुम्हाला क्लिप्स वगैरे दाखवेल की मी जिकडे बसलेली ना, मी एकटीच बसलेली आणि आजूबाजूला सगळ्याची फॅमिली बसलेली. फॅमिली इन द सेन्स की अशी काय बोलतो ना, मुलं होती छोटीशी आणि त्यांचे मम्मी होते, म्हणजे सगळ्याचे मावशी वगैरे मम्मी असे सगळे आलेले. तर ते मस्त वाटत होतं की मी एकटी बसली. असं नाही की मी एकटी बसली हे मस्त वाटतंय, पण मस्त हे वाटत होतं की तिची बोलतो ना त्याचं हे लागतं ना की आतून यावं की ठीक आहे यार, मला भूक लागली, मी जाते एकटी खायला, आणि ते गेलेली. तर मला खूप मस्त वाटतं. तुम्हाला पण रेकमेंड करेल सगळ्यांना की एकदा तरी बोलतो ना असं की एकटं खायला जायला पाहिजे, इन द सेन्स सोलो डेटवरती जायला पाहिजे. तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता. एक्सपिरियन्सपेक्षा ना की म्हणजे आय थिंक की जी आधीची लहानपणीची वेगळी संस्कृती होती ना, ती कधी विचार पण नाही करू शकत आहे की ती एकटी जाऊन हॉटेलमध्ये खाऊन येईल किंवा एकटी जाऊन कुठलं तरी शॉपिंग करून येईल. ते जे करेज लागतं ना की टू गो अलोन अँड डू द थिंग्स दॅट यू हॅव ऑलवेज ड्रीम्ड ऑफ. फॉर एक्झाम्पल आता त्या दिवशी की जर असं ठरलं की माझी कुठेतरी फ्रेंड वगैरे येणार होती, पण तिला यायला नाही जमलं माझ्यासोबत. माझ्याकडे 2 ऑप्शन होते की एकतर मी ते स्विच करेल की नंतर कधी जाईल, पण माझं खूप दिवसापासून मन होतं की मला पास्ता खायचा आहे, किंवा मग असं होतं की किंवा मग मी कोणाला तर दुसऱ्याला विचारलं किंवा मी कॅन्सल करेन. पण मला असं वाटलं की अरे यार, म्हणजे मला खायची इच्छा पण होती आणि मला जायचं पण होतं, म्हणून मग मी विचार केला की जाऊया, खाऊया शांतपणे. आणि इतकं सुंदर वाटलं ना, म्हणजे मी भरपूर टाईमनंतर असं एकटी गेली कुठेतरी, मस्तपैकी माझा पास्ता खाल्ला, मस्तपैकी असं काय बोलतो शांत वाटलं. आणि असं वाटलं की अरे यार, ते स्वतःला रिकनेक्ट बोलतो ना आपण की लाईक आय एम रिकनेक्टिंग विथ माय सेल्फ, तसं वाटलं की म्हणजे स्वतःहून जाणं, काहीतरी खाणं, एकटं बसणं. ऑल्दो खूप लोक होते जसे बघत होते की अरे ही एकटी का आली आहे, आणि मग असं बोलतो ना की कसं वाटतंय वगैरे. पण खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यासोबत मी विचार केला की काय व्लॉग करू, कशावरती करू, कुकिंग करू का काहीतरी दुसरं करू, शॉपिंग करू, हे करू. मी शॉपिंगला गेलेली, मी शॉपिंग हॉल दाखवू शकते आय थिंक. तर बघूया, जर या व्हिडिओमध्ये नाही जमलं तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, पण मी दाखवेल. आणि त्याच्यासोबत मी असा विचार केला की काय कशावरती करू शकते. तर मला कसं सुचत नव्हतं, चॅलेंज वगैरे करायची इच्छा आहे, बट बघूया थोडं जरा म्हणजे
सुट्टी वगैरे भेटली किंवा मग जर असा आरामाचा टाईम भेटला तर मग मी नक्कीच चॅलेंज वगैरे करेल कुठेतरी फ्रेंड्ससोबत किंवा माझ्या भावासोबत वगैरे किंवा कझिन्ससोबत वगैरे. अँड देन तर ना मी काही क्वेश्चन्स असे लिहून काढलेत की कसं बोलतो ना की म्हणजे कॉन्टेंट सुरू करायच्या आधी मला काय वाटलेलं किंवा मग आता मी वॉट आर द म्हणजे काही चेंजेस आहेत जे मी बघू शकते माझ्या लाईफमध्ये वेन आय हॅव स्टार्टेड क्रिएटिंग कॉन्टेंट. सो हिअर आर दोज. किंवा मी सांगेल की माझे लर्निंग्स काय आहेत. माझे लर्निंग्स काय आहेत फ्रॉम कॉन्टेंट क्रिएशन. तर पहिलं आहे की आय लुक फॉर कॉन्टेंट. असं व्हायचं ना आधी की अरे फक्त घरी जायचं आहे, मग थोडा आराम करायचा आहे, मग परत मग परत लगेच सगळं आवरून वगैरे दुसरा दिवस येणं ऑफिस जायचं. पण आता ना घरी आल्यावरती ना ते कसं असतं की आता मी काय करू, आता मी काय असं करू की ज्याच्याने मला पण मजा येईल, माझ्या ऑडियन्सला मजा येईल किंवा मग मी जे करते ते बघून दुसऱ्यांना पण असं थोडंसं वाटेल इन्स्पायरिंग की चला काहीतरी चांगलं करूया. म्हणून मग एक असं ते एक आहे असं की बोलतो ना आय वॉन्ट से रिस्पॉन्सिबिलिटी. इट इज की तुमची आवड आहे की तुम्हाला जे काहीतरी करायचं आहे, तुम्हाला काहीतरी असं दाखवायचं आहे की त्याच्याने लोक पण तुम्हाला लोकांना इन्स्पायर्ड फील होईल आणि तुम्हाला पण त्याच्याहून बरं वाटेल. सो एक आहे की आय लुक फॉर कॉन्टेंट इन एव्हरीथिंग. म्हणजे की अच्छा हे बनू शकतं का, अच्छा असं असू शकतं का, अच्छा हे आवडेल का. आणि याच्यासाठी याच्यामुळे ना मी आता ते घरी बसून सोडून म्हणजे बोलतो ना घरी बसून फक्त आराम करणं ही गोष्ट आता बंद केलेली आहे. ठीक आहे की अरे बस मला आराम करायचा नाही. हां पण कधी कधी होतं की पूर्ण हफ्ताभर असं होऊन की बस आता मला आराम करायचा आहे. पण असं रोज नाही की मला फक्त आराम करायचा. आता असं असं की ठीक आहे मला काहीतरी व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आहे किंवा मला काहीतरी असं टॉपिक शोधायचं आहे किंवा असं काहीतरी की यु नो जस्ट असे म्हणजे जास्त लोकांना बोलतो ना लोकांपर्यंत मी पोहोचू शकेल वगैरे असा पण प्रयत्न करायचा आहे. सेकंड थिंग इज आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड पीपल्स पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे पीपल्स पॉईंट ऑफ व्ह्यू इन द सेन्स की असं नाही की त्यांना काय आवडेल, बट इट इज की जर मी त्या युजरच्या जागी असते, फॉर एक्झाम्पल जर कोणतरी माझं कॉन्टेंट बघते तर त्यांना माझं कॉन्टेंट का आवडेल. असंच नाही ना की मी काहीतरी पोस्ट केलं आहे किंवा काहीतरी असं यासाठी नाही, बट की असं काहीतरी समजायला पाहिजे की त्याच्याने मला पण कळेल की समोरचा माझं कॉन्टेंट का बघेल. राईट. अँड देन बेस्ट थिंग मी सगळ्यात तुम्हाला सांगेल की मी हा कॉन्टेंट क्रिएशन आय मीन हा यूट्यूब चॅनल का सुरू केला. सगळ्यात बेस्ट इज क्रिएटिंग मेमरीज. म्हणजे असं होईल की थोडं टाईम नंतर जेव्हा मी स्वतःकडे बघेल की अरे यार मी इथे गेलेली, मी असं असं गेलेलो, मी इथे फिरलेली किंवा मग मी यांच्यासोबत गेलेली किंवा मग मी असं काहीतरी केलं, मी असं काहीतरी घेतलं. आणि जे रिॲक्शन्स आपण कॅप्चर करतो ना म्हणजे कोणासाठी फॉर एक्झाम्पल जर मी घरी काहीतरी बनवलं चांगलं आणि मग माझं रिॲक्शन हे करणार की अरे कसं वाटलं घरच्यांना किंवा मग मी कुठेतरी बाहेर गेली फ्रेंड्ससोबत आणि असं काहीतरी आमचं एकदम मजेदार किस्सा झाला, एकदम मजेदार असा काहीतरी किस्सा घडला की जो मी कॅप्चर करू शकते की अरे यार वाव किती सही गोष्ट झाली. आणि मग हेच व्हिडिओ किंवा आम्ही क्लिप्स आम्ही खूप टाईम नंतर बघू. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं वर्षानंतर तर किती सुंदर वाटेल. सो तर हा माझा मोटिव्ह होता ॲक्च्युअलमध्ये सुरू करण्याचा. अँड देन द एफर्ट्स टू मेक लाईफ वर्थ लिव्हिंग. द एफर्ट्स टू मेक लाईफ वर्थ लिव्हिंग म्हणजे की मी असं काहीतरी करते की ज्याच्याने मला पण बरं वाटतं, की ज्याच्याने मला असं वाटतं की ठीक आहे काहीतरी चांगलं चालू आहे माझ्या आयुष्यात किंवा मग असं काहीतरी की चांगलं घडतं आहे, चांगल्या गोष्टी होत आहेत. तर मग ह्या गोष्टीने मग खूप बरं वाटतं. आय मीन सगळ्याच गोष्टी आपण बोलतो ना की आपल्याला पाहिजे तशा नाही होत, म्हणून आपण प्रयत्न पण नाही करणं की काहीतरी होईल चांगलं. दिस इज व्हेरी रॉंग. म्हणून मग मी असं प्रयत्न करते की काहीतरी एक चांगली गोष्ट होईल किंवा मी काहीतरी चांगली गोष्ट स्वतःहून करेल ज्याच्याने मला थोडासा कॉन्टेंट पण मिळेल आणि मला आतून बरं वाटेल, मला स्वतःला बरं वाटेल. सो दिस वॉज माय असे मी 4 पॉईंट्स लिहून काढले की मला वाटलेले की जे बोलतो ना चांगले आहेत फॉर माय कॉन्टेंट क्रिएशन किंवा मग मी का सुरू केलं यासाठी. तर मी ना कालचा व्हिडिओ एंड करायलाच विसरली. म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.